महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सिन्नर तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ, एका आठवड्यातच 2 लहान बालकांना केले ठार। सिन्नरच्या देवपूर निमगाव येथील घटना। सिन्नर तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। काल सायंकाळच्या सुमारास देवपूर निमगाव येथे केवळ 1.5 वर्षाचा गोलू युवराज शिंगाडे हा चिमुरडा घराजवळ असलेल्या कांदा चाळीजवळ खेळत असताना बिबट्याने त्याला जबड्यात पकडून मक्याच्या शेतात खेचत नेऊन ठार केले। याआधी अवघ्या आठवडाभरापूर्वी पंचाडे गावात सारंग गणेश थोरात हा 10 वर्षाचा बालक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडला होता। सलग 2 घटना घडल्यानं सिन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र स्पष्ट झाले असून एकाच आठवड्यात 2 निरागस बालकांचे प्राण गेल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। तसेच ग्रामस्थ संतप्त देखील झालेत। वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आलाय। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।